सोसायटी संचलित ही अंडप्पा काळाची हायस्कूल माजी विद्यार्थी सुवर्ण महोत्सव वर्षाचा मेळावा व विशेष करून गणित प्रयोगशाळेचं उद्घाटन माननीय एल सोसायटीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर कोरे ही माजी खासदार यांच्या हस्ते 2 तारखेला सकाळी 10:30 वाजता काळादी हायस्कूलमध्ये होणार आहे। तर या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे आज आमचा जो मेळावा आहे हा सुवर्ण महोत्सवी म्हणजे आमची जी जुनी 11वी होती 1974 त्याला 50 वर्ष पूर्ण होतं या वर्षाला। या निमित्ताने आम्ही हा मेळावा आयोजित केलेला आहे। विशेष करून या मेळाव्याला एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर पण जवळजवळ आमचे 101 विद्यार्थी जे कुठं पुण्याला आहेत, काही मुंबईला आहेत, काही कर्नाटकाला आहेत, काही मुली वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, ते सगळे आम्ही एकत्र येणार आहोत आणि एकत्र येऊन इथं हा प्रयोगशाळा आम्ही जी केलेली आहे ह्या सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांनी त्याला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, सहभाग नोंदवला आहे, मदत केलेली आहे आणि त्यातून आम्ही उभी केलेली आहे। आता या प्रयोगशाळेत सांगायचं म्हटलं तर ही मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात पहिलीच आहे आणि बघण्यासारखी आहे। आपण पण भेट दिला तर चांगलं होईल त्या दिवशी। तर याच्यामध्ये तुम्ही तिथे सर्व आकार असलेले प्रात्यक्षिक सगळे इथं हे आणलेले आहेत मटेरियल, त्याचप्रमाणे प्रोजेक्टरद्वारे आणि लॅपटॉपद्वारे त्या तिथं सगळं विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल आणि या शिकवण्यासाठी आम्ही इथल्या ज्या शिक्षिका आहेत त्यांना पण आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे। तर ही एक आगळीवेगळी अशी मॅथ्स लॅब आम्ही तयार केलेली आहे। इतर मॅथ्स लॅब इतर लॅब असतात, केमिस्ट्री लॅब, फिजिक्स लॅब, हे रुटीनचा प्रश्न आहे। तर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून यातल्या लोकल बॉडीचे शालेय समितीचे नियामक मंडळाच्या अध्यक्षा आणि त्यांनी जी जागा त्यांनी दिलेली आहे त्या सिंधुताई काळादी त्या उपस्थित राहणार आहेत। त्या शाळेचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आता बरेच जुने पत्रकार त्यांना माहित आहे की काळादी हायस्कूल त्याला आज 87 वर्ष पूर्ण होत आहेत। म्हणजे सोलापूरात सगळ्यात जुनी हरिभाई काळादी आणि नागपूर या 3 शाळा होत्या हायस्कूलमध्ये। तर 87 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि आम्हाला 50 वर्ष 11वीला होत आहेत। विशेष करून लिंगायत समाज, मारवाडी समाज, गुजराती समाज आणि अंशतः इतर जे समाज आहेत ते त्यातले बरेचसे महापौर हे काळादी हायस्कूलमधून झालेले आणि काही आमदार पण झालेले आहेत। विशेष करून विश्वनाथ ठाकूरचे, नंतर सीताराम बेत्रे हे जरी अक्कलकोटला असले तरी सोसायटी शाळा आहे, शाळा